निवडणुका तोंडावर आल्यानंतर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं आता नवीन राहिलेलं नाही आणि नांदेड जिल्ह्यासाठी तर ती आता नवीन राहिलेलंच नाही. कारण खुद्द अशोकराव चव्हाण यांनी भाजपा प्रवेश केल्यानंतर आता ह्या गोष्टीमधलं नाविन्य संपलेलं आहे असं म्हणावं लागेल. परंतु त्यातल्या त्यात काही व्यक्ती आहेत की ज्यांच्या पक्ष बदलामुळं एकतर त्या पक्षाला फायदा होतो किंवा त्या पक्षाला नुकसान देखील पोहोचू शकतं. 2 दिवसापूर्वी ज्या उमेदवारामुळं अशोकराव चव्हाण यांना 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, ते वंचितचे उमेदवार प्राध्यापक यशपाल भिंगे हे आता या 5 वर्षात वेगवेगळा राजकीय प्रवास करून पुन्हा काँग्रेसमध्ये आलेले आहेत आणि त्यांचा नुकताच नागपूर इथं पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला आणि आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यांचं पक्षामध्ये स्वागत करण्यात आलं. आज आपण त्याविषयीच बोलणार आहोत. प्राध्यापक यशपाल भिंगे यांच्यामुळे काँग्रेसला फायदा की तोटा, आज याच विषयावर आपण बोलणार आहोत. मी डॉक्टर दिलीप शिंदे आणि माझ्यासोबत आहेत माझे पत्रकार मित्र नरेश दंडवते. प्राध्यापक यशपाल भिंगे हे 2019च्या निवडणुकीमध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित आघाडीमध्ये नांदेड जिल्ह्याचे ते उमेदवार होते आणि त्यावेळेस वंचितचा अतिशय प्रभाव सुरू होता. आपण म्हणूया की वारं सुरू होतं वंचितचं, कारण पहिल्यांदाच वंचित सर्व घटक पक्षांना किंवा घटक समाजांना सोबत घेऊन वंचित निवडणूक लढवत होती आणि त्यावेळेस यशपाल भिंगे यांना माझ्या माहितीप्रमाणे 1,66,000 मतं मिळाली होती आणि तेव्हा प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी अशोकराव चव्हाण यांचा पराभव केला म्हणून महाराष्ट्रामध्ये ते नाव पोहोचलं होतं. आणि तेच आज यशपाल भिंगे हे काँग्रेसमध्ये आलेले आहेत. नरेश, या काँग्रेस प्रवेशाचं स्वागत किंवा मत तू काय व्यक्त करशील? नाही, मुळात तर काय झालं की यशपाल भिंगे जेव्हा 2019ची निवडणूक लढवली, सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि AMIM यांच्यामध्ये युती होती, त्यामुळे त्यांना 1.5 लाखाचा आकडा पार करता आला आणि त्याचा फटका तेव्हाचे काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांना बसला आणि भाजपचे प्रताप पाटील 40,000 मताधिक्याने निवडून आले. ती निवडणूक तशी महाराष्ट्रभर किंवा देशभर गाजली, कारण अशोक चव्हाण सारखा बलाढ्य नेता, मुख्यमंत्री राहिलेला माणूस पराभूत झाल्यामुळं सगळीकडे चर्चा होती. परंतु यात यशपाल भिंगेंचं योगदान काय असा जर विचार केला तर त्यांना 1,60,000 मतं मिळाली. ती बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची मतं होती, सोबतच MIM ची मतं होती. त्यात यांचं कर्तृत्व काहीच नव्हतं तसं जर विचार केला. आणि ती यशपाल भिंगे खरं पाहिलं साहित्य प्रांतातला माणूस अचानक राजकारणात काय समाजाचं ते काम करत होते, ते ज्या समाजातून येतात त्या समाजाचं ते काम करत होते म्हणून त्यांच्यावर प्रयोग केला. वक्ता आहे, प्राध्यापक आहे, साहित्य क्षेत्रात राजकारण हा त्यांचा प्रांत नव्हेच मुळात. आणि धनगर समाजातून माझ्या माहितीप्रमाणे येतात आणि वंचित सोबत धनगर मत यावं, कारण कोळ्याला मळ्याला सगळ्यांना सोबत घेऊन ओबीसी समाज आहे तो वंचितकडे घेऊन जाण्याचा प्रयोग बाळासाहेब आंबेडकरांनी मुळात याच्या आधी भारतीय जनता पार्टीनं माधव प्रयोग राबविला होता आणि तो यशस्वी झाला होता. माळी, धनगर, वंजारी माधव प्रयोग गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी राबविला होता. त्याच धर्तीवर बाळासाहेबांनी अलीकडे 5-10 वर्षामध्ये वंचितचा प्रयोग सुरू केलाय. त्यात हा प्रयोग होता 2019. आज काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये जी पत्रकार परिषद झाली भिंगे यांच्या स्वागताबद्दलची, तेव्हा भिंगे यांनी आपलं मत व्यक्त करताना सांगितलं की मी एक प्राध्यापक माणूस ज्याचा माझा राजकारणाशी काही संबंध नव्हता, परंतु बाळासाहेब आंबेडकरांमुळे मी राजकारणात आलो असं एकीकडे भिंगे म्हणाले. परंतु मग राजकारणामध्ये आल्यानंतर वंचितनं त्यांना खूप मोठं व्यासपीठ दिलं. बरोबर. आणि काही पत्रकारांनी त्या बाबतीमध्ये प्रश्न विचारले की बाबा गोर गरीब लोकांनी जवळचा तिडूक मिडूक जमा करून तेव्हा भिंगे यांना प्रचारासाठी निधी जमा करून दिला होता, तर ते भिंगे बाळासाहेबांना लगेच बदलले आणि राष्ट्रवादीमध्ये गेले. बरोबर. राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर त्यांना आमदारकीची काय म्हणतो आपण त्याला विधान परिषदेवर लॉटरी लागणार होती, नाव यादीमध्ये होतं, पण राज्यपालांनी भूमिका घेतली त्यांची, ती टळली. तिथे भिंगे एकनिष्ठ राहिले नाहीत. तिथून परत आले भारत राष्ट्र समितीकडे BRS मध्ये. आता BRS मधून ते थेट काँग्रेसच्या दारावर येऊन थांबलेले आहेत. दार त्यांनी ओलांडलं, उंबरठा त्यांनी आज ओलांडलेला आहे. साधारणतः 5 वर्षाच्या कालावधीत 4 पक्ष त्यांनी बदललेले आहे. मग हे जे भिंगे यांची विश्वासार्हता किंवा तू जसं म्हणालास की वंचितचं एक मत होतं म्हणून भिंगेंचं नाव झालं,
बरोबर आहे. तिथं भिंगेंच्या जागी कोणी जरी उभं राहिलं असतं तरी त्यांना तेवढीच मतं मिळाली असती. मिळालीच. कारण काय होतं, बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग आजही बाळासाहेबांशिवाय दुसरं त्यांना काहीच नाही. बरोबर. बाळासाहेब म्हणतील ती स्वाभिमानी मतं आहेत, असं आपल्याला स्वाभिमानी म्हणायला मतं आहेत, ती त्यांनाच मिळणार. तर आज आजही अविनाश भोसीकर आपले हा. मित्र आहेत, उभे राहिले, त्यांनाही तेच आहे. बरोबर. मग मला एक सांग की भिंगे काँग्रेसमध्ये आल्यानंतर बरेच तिथले पदाधिकारी बोलताना म्हणाले की भिंगे साहेबांचं बळ वगैरे मिळेल. बळ नेमकं आहे, हे बळाची गाठ कोणती आहे नेमकी? मुळात तर काय, साहित्य प्रांतात मुसाफरी करणारे यशपाल भिंगे हा. राजकारणात स्थिर होतील असं मला तर वाटत नाही. अच्छा. कारण वर्षभरात 4 पक्ष बदलले हम्म. आणि समाज जर त्यांच्या मागे म्हणतो तो 1,60,000 मतदान त्यांना मूळ पडलं. आता ओबीसी समाजाचा जर विचार केला तर लिंगायत आणि धनगर समाजाचं मतदान खूप आहे. मराठा, मुस्लिम, दलित मताच्या बरोबरीला धनगर समाजाचंही मतदान आहे नांदेड लोकसभा मतदारसंघात. मग समाज त्यांना स्वीकारला का? स्वीकारला असता तर कदाचित आणखी 2 निकाल- लाखाच्या पुढे आकडा गेला असता. बरोबर आहे. निकाल निकालाचं वेगळा काही चित्र वेगळं लागलं. लागलं. चित्र दिसलं बरोबर, असं वेगळं. बरोबर. त्यामुळे समाज तुमच्या मागे राहत नाही. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्याच क्षेत्रात त्यांनी मुसाफिरी करावी. राजकारण बरं, हा नाही, त्यांचा खरं तर राजकारणात कुणी यावं याला बंधन नाही. आहेत अनेक उदाहरणं आहेत साहित्य आहेत. क्षेत्रातून राजकारणात आलेली. पण आहेत. पण ज्याला आपण काय म्हणतो की विश्वासार्हता, बरोबर. आपण एका पक्षामध्ये किती दिवस टिकलोत. नाही, मुळात काय हा. की एका प्राध्यापकाकडून वर्षभरात 4 पक्ष बदलायची 5 वर्षात. विश्वासार्हता हा. 5 वर्षामध्ये, तर ही कशाचं द्योतक आहे? म्हणजे दुसरी टर्म त्यांनी निवडणूक लोकसभेची यूज दिली नाही, त्याच्या आधी 4 पक्ष 4 पक्ष बदलले. मोकळं होऊन गेले. मग लोकांनी तुमच्यावर का विश्वास का करावा? बरोबर. तू जसं आता म्हटला की दलित समाजातल्या अनेक आया बहिणींनी तिळतिळ पैसा जमा बरोबर, करून बरोबर. पैशाने मदत केली. बरोबर. ओढ बी और नोड बी बरोबर. दोन्ही दोन्ही दिली. दिलं. तुम्ही दोन्ही त्यांचा विश्वासघात केला नाहीत का? मला वाटतं की भिंगेंचे वेळोवेळीचे निर्णय पक्षांतराचे चुकलेले आहेत. बरोबर, कारण त्यांनी समोर टार्गेट दिसलं की आता आपल्याला हे भेटणार आहे, बरोबर. तिथं संधी आहे, व्यासपीठ भेटणार आहे असं म्हटलं, लक्षात आलं की त्यांनी पक्षामध्ये उडी मारली. मुळात मित्र असं आहे, काँग्रेस असेल किंवा कुठलाही राजकीय हम्म. पक्ष असेल, राष्ट्रीय पक्ष असेल, हम्म. तिथं तुम्हाला खितपत संघर्ष बरोबर, करावाच लागेल. बरोबर. सहजासहजी काही मिळत नसते राजकारणात. भिंगे एक तर अजून- तुम्हाला गॉडफादर पाहिजे, हा. तसं असेल तर गॉडफादर पाहिजे. आणि दुर्दैव असं यशपाल भिंगे सरांचं की त्यांना शरद पवार सारखा गॉडफादर भेटला हो, होता. हो, हो. आता तू शरद पवारांचं नाव काढलास म्हणून सांगतो. तर एका पत्रकारांनी, आपल्याच मित्रांनी प्रश्न विचारला की तुम्ही बाळासाहेबांसोबत एकनिष्ठ राहिला नाहीत. मग ते उत्तर त्यांनी आलटून पालटून दिलं, गोळाबीरीच केली, वेळ मारून नेण्याचा वेळ मारून नेली. मग त्याच्यामध्ये ते काय म्हणाले की भाजपला आपल्याला आज रोखलं पाहिजे, रोखण्याची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहुल गांधी हे भाजपच्या विरोधामध्ये लढत आहेत आणि आज काँग्रेसची अवस्था खिळखिळी झाल्यामुळं किंवा गरज असल्यामुळं मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मग शरद- माझं असं मत. हा हा शरद पवार लढत नाहीत का? हा. आजही ठीक आहे, वैचारिक मतभेद असतीलही, पण शरद पवार या 84 वयामध्ये आजही कुटुंबाचा द्रोह, सख्या पुतण्यानं द्रोह केला. म्हणजे राष्ट्रवादी अक्षरशः फुटून गेलेली फुटून आहे गेली. राष्ट्रवादी. त्यांच्या हातात ना चिन्ह राहिले ना पक्ष राहिला, तरी तो माणूस भाजपच्या विरोधात संघर्ष करतोय. बरोबर. मग त्याला तुम्ही दगाबाजी केली नाही का? होय. आज म्हणजे खरं तर यशपाल भिंगे यांना विधान परिषदेची उमेदवारी मोठेपणानं शरद पवारांनी दिली होती, दखल घेऊन. फक्त मुळात तेही कदाचित सांगतो, त्यावेळेस हा, स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांचा विरोध होता. हा. तो विरोध विरोध डावलून पत्करूनही शरद पवारांनी जी 12 लोकांची यादी दिली होती राज्यपालांकडे, त्याच्यात यांचं नाव होतं. बरोबर. म्हणजे आज अमोल मिटकरी सारखा माणूस एकनिष्ठ आहे. आहे. बरोबर आहे. अमोल कोल्हे सारखी माणसं आहेत. 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 मग मला सांगा की यशपाल भिंगे यांना संधी होती की बरोबर, राष्ट्रवादीमध्ये आपलं अस्तित्व दाखवण्याची. खरं आहे. आणि मला तर यशपाल भिंगेचं म्हणावं तेवढं म्हणजे राजकारणातलं वय फार अल्प आहे बरोबर आहे. आणि 5 ते वर्ष. तरुणही आहेत. 5 वर्ष त्यांना खूप संधी होती. राष्ट्रवादी त्यांनी एक चांगला दुर्दैव असं म्हणाल, ठीक आहे, बाकी त्यांचा तो वैयक्तिक विषय आहे, किती पक्ष बदलावे हा त्यांचा विषय आहे. परंतु यशपाल भिंगे सरांना एक चांगली संधी होती, बरोबर. एक चांगला वक्ता म्हणून. जशी त्यांच्या सगळेच जसं बाकी- आता सुरुवातीला बाकी जसं हा म्हणलो, जर विषय सोडला, ते साहित्य प्रांतात चांगली पक्ष मुसाफिरी बदलण्याचा, करू शकले असते. पक्षांतराचा जर विषय सोडला, एका 5 वर्षात 4 विषय, पण बाकी त्यांचं जे सराउंडिंग आहे ते एकदम मजबूत आहे. म्हणजे नाव ठेवण्यासारखं त्यांचं काही गोष्टी नाही. म्हणजे वक्ता आहेत, प्राध्यापक आहेत, म्हणजे इन्कम सोर्स त्यांचा चांगला आहे, भ्रष्टाचार वगैरे करण्याची गरज नाही नाही, वगैरे. तशी त्या बाबतीत नाही. पण मी काय म्हणतो की जसं मी म्हणालो की संधी त्यांचं दिसली साहित्य की- वर्तुळ खूप छान आहे. संधी दिसली की ती उडी पण मारते. माझा हाच मुद्दा आहे की किमान तुम्ही तुमचे जे थिंक टँकर आहेत, तुमचे जे
फिलॉसॉफर किंवा त्यांचा तरी तुम्ही सल्ला डिस्कस घ्यायला पाहिजे होता. नरेश, अजून एक गोष्ट दुसरी, की जर यशपाल भिंगे वंचित मध्ये जर अजून एकनिष्ठ राहिले असते, म्हणजे सेकंड टाइमला ते राष्ट्रवादीमध्ये गेले, तत्पूर्वी वंचितने त्यांना एवढं मोठं केलं होतं बरोबर. की तो माणूस महाराष्ट्राच्या पातळीवर गेला. म्हणजे बाळासाहेबांच्या नंतर जर त्या फळीमध्ये कोण राहिलं असतं तर मी म्हणतो की कदाचित यशपाल भिंगे राहिले आज असते. आपला त्यांची ती जागा आपला फारुख फारुख आपला अहमदनी मित्र, नांदेडचाच आपला मित्र आहे, फारुख अहमद पत्रकार मित्र किती आहे. आपण धडपड बघतो त्यांची. बरोबर. तर मला म्हणायचं की कदाचित जर त्या आज- जागेवर भिंगे सर राहिले असते. जर आज भिंगे वंचित मध्ये राहिले असते तर नांदेड लोकसभा पुन्हा लढवण्याची संधी त्यांना बरोबर. मिळाली असती बरोबर. आणि समीकरण तू जसं म्हणालास तसं वेगळं राहिलं असतं. कारण काय की अशोकराव चव्हाण काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले, बरोबर. काँग्रेसमध्ये पोकळी तयार झाली, म्हणजे काँग्रेसकडे असा प्रभावी नेता उरला नव्हता आणि मग लोकांना पर्याय नव्हता की मत कुणाला द्यायचं. याचा आज अर्थ जे- म्हणजे वसंतरावच्या बाबतीत तुमचं काय नाही नाही नाही, मी नकारात्मक बोलत नाही. जर तरच्या गोष्टी आहेत. जर भिंगे राहिले असते तर मराठा समाज आज आरक्षणाच्या संदर्भामध्ये भाजपच्या विरोधामध्ये स्पष्टच आहे. आज जर बघितलं आपण फिरून ग्रामीण भागामध्ये तर मराठा समाज हा नकारात्मक मत दाखवतो भाजपबद्दल. मग ह्या मराठा समाजाचं मत, परत वंचित समाजाचं मत आणि त्यांचा जो धनगर समाज आहे, तू जसं म्हणालास तसं तो धनगर समाज पुन्हा एकदा भिंगे यांना कदाचित पाठिंबा दिला असता की बाबा 1,66,000 मतं घेतलेला माणूस ह्या निवडणुकीमध्ये जर आपण यांना पाठिंबा दिला, बळ दिलं तर आपला माणूस खासदार होऊ शकतो, हे एक चित्र किंवा एक भावना लोकांची झाली असती आणि यशपाल भिंगे यांना खासदारकीची संधी आली असती. पण मित्रा मला असं वाटतं त्यांनी ही संधी डावलली. नाही, डावलले नाही. मुळात तर काय, राजकारणात जर तरला संधीच नाही. जर आला असतं तर झालं असतं. घोडा आणि मैदान समोर तू जसं आहे. म्हणास की नाही की वाट बघायला काय हरकत होती. नाही, पण त्यांनी थांबायला किमान पाहिजे 5 वर्ष होतं. थांबायला पाहिजे किमान होतं. 5 पण वर्ष तुम्ही 5 वर्षामध्ये 5 पक्ष बदलता, हेच मुळात लोकांना आवडलं नाही. बरोबर. तुम्ही ज्या वेगानं वाढला, तर आता आपण- निसर्ग नियम असा आहे की तुम्ही ज्या वेगानं वाढला त्याच वेगानं आज तुम्हाला आज जरी वाटत असेल म्हणजे भिंगे सरांना, नरेश भिंगे सरांना असं वाटलं असेल कदाचित की 1,66,000 जी मतं मिळाली कदाचित माझ्यामुळेच मिळाली, हा एक गैरसमज त्यांचा झाला असू असेल शकतं. कदाचित. आविर्भावात त्या. हा? पण तुला अजून एक सांगतो हं. की निवडणूक झाल्या, लोकसभेची निवडणूक पार पडली, हं. त्याच्यानंतर त्यांनी कधी लोकात गेले का? हा. विधानसभा आहे दुसरी निवडणूक किंवा लढवली का दुसरी कोणती? कुठलीच मी निवडणूक तेच लढवली म्हणालो नाही. मी तेच म्हणालो की त्या लोकसभेनंतर जणांना बळ- कळाला असता ना हा. नेमका ते आपल्या बळ मागे किती आहे. आजमावण्यासाठी त्यांनी काय प्रयोग केले? काहीच नाही. पक्ष बदलले, फक्त दुसरं पक्ष काहीच नाही. बदलले, संधी मिळाली तिथे गेले. बरोबर. बरोबर आहे. बरोबर. तर मला एक सांग, आता आपण खरं तर या चर्चेच्या शेवटाकडे जाऊयात की यशपाल भिंगे यांनी पक्ष बदलला, काँग्रेसमध्ये आले, आता 4था पक्ष त्यांचा आहे. बरोबर. वंचित, राष्ट्रवादी, BRS BRS. आणि आता काँग्रेस. तर मला आता सांग की भिंगे राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर तेव्हाच त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर होता. वंचित समाजामधून उमटला होता. बरोबर. तर आता हा माणूस काँग्रेसमध्ये आल्यानंतर याचा फायदा काँग्रेसला आहे की नुकसान आहे? तुला नुकसान काय आहे. वाटतं? आज जर आपण पाहिलं हं. की लोकांची जर भावना पाहिली, हं. विशेषतः दलित समाजातल्या हं. अनेकांची, की आम्ही आमच्या बाळासाहेबांच्या नावावर मोठे झालेले माणसं, मग आता याला अजून एक मी तुला सांगतो की तो संस्थेत यायचं, पडळकर. हा, बाळासाहेबांच्या संस्थेत यायचं, मोठं व्हायचं आणि दुसरीकडे जायचं, आमदारकी खासदारकी तिथून भोगायची. मग तसंच झालं ना, यशपाल भिंगे सरांचं तसंच झालं. तुम्हाला नाव मिळालं, तुम्हाला प्रसिद्धी मिळाली, पण तुम्ही ऐन वेळेस निवडणूक झाली की त्यांच्याकडे कानाडोळा केला आणि दुसऱ्या पक्षात गेले, म्हणजे- तिसऱ्या पक्षात गेला. म्हणजे परंतु कृतज्ञ- याचा फटका कृतज्ञ काय होणे होतो? असं कृतज्ञ होतं. होणं. याचा फटका काय होतो की त्या समाजात विशेषतः की हे आपल्या साहेबाला धोका दिलेला आहे, मग याला का धोका देऊ नये, याचा फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसू या निवडणुकीत बसू शकतो. काँग्रेसला भले वाटत असेल की मी वोट बँक राजकारण करतोय, परंतु याचा तेवढाच फटका, जे तुमचे हक्काचे मतदान यावेळेस मिळणार होतं, यावेळेस जे हक्काचं तुमचं मतदान मिळणार होतं, किमान 10% तरी याचा फटका. तू बरं झालं की इथल्या उमेदवाराला किंवा इथल्या लोकांना फटका बसू शकतो काँग्रेसच्या वगैरे तुम्हाला. मला असं वाटतं की आज जी पत्रकार परिषद झाली किंवा 2 दिवसापूर्वी भिंगे नागपूरला जाऊन पक्षप्रवेश केले, तर आपण साधारणतः एक बघतो की पक्षप्रवेशाच्या वेळेस स्थानिकचे प्रतिनिधी पदाधिकारी त्या पक्षाचे त्या व्यक्तीसोबत राहतात पक्षप्रवेशाच्या वेळेस. बरोबर. पण ह्या वेळेस एक लक्षात येण्यासारखी गोष्ट अशी आहे की नागपूरला खरगे साहेब असतील किंवा पटोले साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा भिंगे यांनी प्रवेश केला
तेव्हा नांदेडचा काँग्रेसचा एकही पदाधिकारी तिथं नव्हता. याचा अर्थ काय? हा. एक आणि तर तुम्हाला आज मी पत्रकार परिषदेमध्ये हा प्रश्न विचारला की याची खबरबात स्थानिक लोकप्रतिनिधींना पदाधिकाऱ्यांना नव्हती का, तर त्यांनी त्यालाही वेळ मारून गेली नाही आम्हाला विचारलं. पण बी आर कदम बोलताना असं म्हणाले की पटोले साहेबांचा मला फोन आला की भिंगे आपल्या पक्षात येऊ इच्छितात, कसं करायचं, तर मी म्हणालो की घेऊन टाका. म्हणजे याचा अर्थ असा की बी आर कदम काकांना देखील भिंगे हे नागपूरला जाऊन पक्षप्रवेश करणार आहेत याची कल्पना नव्हतीच. हे याच्यावरूनच स्पष्ट होतं ना की म्हणजे एक तर यांचा विश्वास स्थानिक काँग्रेसवर नाहीये किंवा स्थानिक काँग्रेसवाल्यांना विचारायचं नाही, परस्पर नेतेगिरी करायची, परस्पर जाऊन प्रवेश करायचा, पण तुमच्या मागे जनाधारच नाही. हा काँग्रेसला मला तर वाटतं याचा फटका नक्की बसेल. मग कदाचित आज जे काही पत्रकार परिषदेमध्ये प्रकार झाले, प्रतिबिंब पाहिलं आपण, प्रश्न वगैरे विचारण्यात आले, खुलाशी करावे लागले वगैरे आणि गुंडाळावी लागली पत्रकार परिषद, तर मला वाटतं की भिंगे यांचं बळ काँग्रेस निश्चित तपासेल आणि त्यांना ह्या प्रचार प्रक्रियेमध्ये कुठे ठेवायचं याचा देखील ते विचार कदाचित करतील. असं एक आपण आता पुढे काय होईल कदाचित काँग्रेस या अशा सगळ्या धावपळीत प्रचाराच्या या सगळ्या याच्यात काय झालं की मुळात काँग्रेसकडे वक्ता नाही, काँग्रेसकडे प्रभावी वक्ता नाही, म्हणून कदाचित एवढ्या घाई गडबडीत नागपूरला त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आले आणि त्यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला असेल एक. आणि दुसरी बाजू अशी पण असू शकते की सध्या काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, मग त्यांच्यासाठी जे जे काही करता येईल टार्गेट, म्हणजे टार्गेट म्हणतो मी, अशोक चव्हाणांना टार्गेट करा, अच्छा भिंगेंनी यांना पाळलं ना, बोलवा, घ्या प्रवेश. पण ही जी धावपळ चालली काँग्रेसची अशोक चव्हाणांचा अश्वमेध रोखण्यासाठी, मला वाटतं ही फक्त निव्वळ थोतांड आहे. याच्यात कदाचित उडालेल्या गोंधळापोटी असे निर्णय देखील होत असतील. मुळात तर काय काँग्रेस, बरं आता तू एक उल्लेख केलास, अजून एका गोष्टीवर, एका पैलूवर आपल्याला चर्चा करायला खरं तर हरकत नाही, की असं म्हणतात की चर्चा ऐकायला मिळते की जे काही पदाधिकारी आता काँग्रेसमध्ये उरलेले आहेत तर ते कदाचित अशोकराव चव्हाणांचेच आहेत की काय, अशी शंका काही लोकांना येते. बरोबर आहे, बरोबर आहे. कदाचित असे असू शकते राजकीय खेळी करण्यासाठी, जसं एक एक माणूस बोलून आपल्या पक्षाचं बळ कसं वाढवता येईल हा तो पक्ष बघतो, त्याच पद्धतीनं त्या पक्षाचं बळ कसं कमी होईल एखाद्या माणसाच्या जाण्यानं असा विरोधी पक्ष बघतो. मुळात राजकारणात आणि प्रेमात काही होऊ शकतं, काही सगळं. तर कदाचित ही अशोकराव चव्हाणांची खेळी असू शकते. का राहत नाही? आपण जर आज पाहिलं काँग्रेसमध्ये जी काही स्वयंघोषित नेते आहेत किंवा आता जे पुढारपण करत आहेत, विशेषतः दोन्ही जिल्हाध्यक्ष किंवा ज्यांनी म्हटलं होतं की आमच्या दिवसाची सुरुवातच अशोक चव्हाण यांच्या नावापासून होते आणि झोपेपर्यंत आम्ही चव्हाणांच्या नावाची जपमाळ करतो, असे काँग्रेसचे उमेदवार आता जे आहेत, वसंत चव्हाण म्हणाले होते, ते असतील, हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर असतील किंवा बी आर कदम काका असतील. आणि सगळ्यात म्हणजे आश्चर्यचकित गोष्ट अशी आहे की शिवाजीनगर भागात अशोकराव चव्हाण यांच्या शेजारी राहणारे आणि दीर्घकाळ काँग्रेसचे कोषाध्यक्ष आणि अशोक चव्हाणांचे किचन कॅबिनेट म्हणून समर्थक, नाही मी तर किचन कॅबिनेट म्हणून जे म्हणतो, चव्हाण साहेबांचे जे श्यामदरक, ही जी श्यामदरक होते, श्यामदरक नेमकं काँग्रेसमध्ये का आहे हा प्रश्न माझ्यासारख्या पत्रकारांना पडतो, तसं सर्वसामान्य नागरिकांनाही पडतो. मी बाकी अलीकडे कोणी आलं गेलं, श्यामदरक असतील किंवा ज्यांच्या नावावर मोठी झालेला केदार सोळंके असेल युवक कार्यकर्ता, महेश मगर असेल, ही जी तरुण विठ्ठल पावडे असतील, म्हणजे भाजपमध्ये जाऊन पाठिंबा देऊन परत काँग्रेसमध्ये. विठ्ठल पावडे एकटा आलाय, परंतु तिरुपती कोंडेकर, श्यामदरक भाजप सोबत जाऊन परत काँग्रेसमध्ये आले ना. हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर पहिल्या दिवशी साहेबांसोबत होते स्वागताच्या वेळेस. मुळात ह्या सगळ्या लोकांची शंका घ्यायला कुठेतरी जागा आहे की संशय बळावतो, पण ही तर माणसं साहेबांच्या जवळची. आता कदाचित आता ही राजकीय खेळी आपल्याला सांगून होत नाही, या अंतर्गत बाबी असतात असू शकतात. आणि जसं मी वंचितचे यशपाल भिंगे यांना कदाचित तुम्ही जा आणि जी वंचितची मतं काँग्रेसकडे वळणार आहेत ते कदाचित त्याच्यामध्ये नुकसान पोहोचावं असंही कदाचित असू शकते. या शक्यता आहेत राजकारणामध्ये, शक्यता असतातच. आणि म्हणून काँग्रेसला यशपाल भिंगे यांचा किती फायदा होईल तोटा होईल हा येणारा काळ ठरवेल. परंतु एक मात्र लक्षात आपल्या ह्या चर्चेवरून घ्यायला पाहिजे की कोणताही पक्ष बदलून जात असताना आणि एखाद्याला आपल्या पक्षामध्ये घेत असताना ह्या दोन्हीही पार्ट्यांनी म्हणजे जाणाऱ्यांनी आणि घेणाऱ्यांनी एक विचार करायला पाहिजे
की येणाऱ्याचं आपल्याला किती नुकसान आहे आणि आपण गेल्यानंतर आपलं किती नुकसान होणार आहे. फायद्या तोट्याचा फायद्या विचार तोट्याचा केला विचार नाही. जर मुळात केला ही जी राजकारणी मंडळी आहे ही आपण जसं आता चर्चेत तू म्हणाला की विचार करायला पाहिजे, हे आपल्यापेक्षा 10 पावलं पुढे असतात नाही, आणि खरं आहे. यांनी शक्यता नाही, खरं शक्यतेवर- हे खरं आहे. हा. 10 पावलं पुढे असतात, परंतु जनमत ही देखील गृहीत धरू नये, नाही, त्याचाही विचार केला पाहिजे हा आणि या जनमताचा आदर करून विचार करूनच आपण निर्णय घेतले पाहिजेत. नाही तर मित्रा- आपण गृहीत जर धरलो तर याचा फटका आपल्याला मित्रा, बसू सध्या शकतो. काय चाललंय की राजकारणच गृहीत धरण्यावर चालू आहे. आणि म्हणून अमुक एक समाज माझ्या मागं, तमुक एक समाज माझ्या मागं, ह्या समाजाची मतं आपलीच आहेत, असा जो आविर्भाव आहे. बरोबर आणि तुझं बरोबर आहे. आणि याचे पडसाद सध्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कोणते? एक तर लोकांच्या मनामध्ये राजकारणाविषयीची नकारात्मक भावना, मतदानाविषयीची नकारात्मक भावना आणि नेते गावामध्ये गेल्यानंतर त्यांना पिटाळून लावण्याची भावना, या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत ह्या गोष्टी गृहीत धरण्यामुळे झालेल्या आहेत. आणि हे गृहीत धरून कोणीही राजकारण करू नये, त्याचा फटका त्या पक्षाला किंवा त्या व्यक्तीला नाही, बसू शकतो. नेत्यांना की आपण आज वेळ भरपूर झालेला आहे. आपण जसं म्हणालो की आपल्याकडे खूप वेळ आहे, पण बघणाऱ्यांकडे वेळ कमी आहे. बरोबर. थोडक्यामध्ये आपला हा विषय आपण या ठिकाणी समारोप करूयात विषयाचा. आणि यशपाल भिंगे यांचा काँग्रेसला फायदा किती, तोटा किती आणि याचा फायदा भाजपला किती, त्याचा तोटा किती, येणारा काळ ठरवणार आहे. आपण पुन्हा एकदा नवीन विषयासह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत आपण निरोप घेऊयात. नमस्कार. नमस्कार.